आरती नवीनच लग्न करून घरात आली होती. ती अगदी शांत, समंजस आणि कामसू मुलगी होती. पण सासूबाईंना ती पटत नव्हती. मुळात त्यांना तिचं आपल्या मुलाशी लग्न व्हावं असं वाटत नव्हतं, कारण ती गरीब घरातली होती. मुलगा तिच्यावर प्रेम करत होता. त्याने हट्टाने तिच्याशी लग्न केलं होतं. पण सासूबाई तो बाहेर गेला की सतत तिला छळत असत, तिला सतत उनी बोलत असत, तिला सर्व काही घरातील कामे करूनही हे चुकलं ते चुकलं सतत ऐकवत असत. ती फार त्रसली होती, पण ती कोणालाही काही सांगत नव्हती. एके दिवशी अशाच सासूबाई बेडरूममध्ये झोपून असता आरतीमध्ये गेली आणि बघितले तर सासूबाईंचा BP लो झालेला होता. तिने लगेच डॉक्टरांना फोन करून औषध पाण्याचा विचार केला आणि सासूबाईंना वेळेवर औषध देऊन सासूबाईंना आराम करायला सांगितला. सासूबाईंची तब्येत थोडी खालावलीच होती. तिने सासूबाईंची सर्व सेवा केली, पण तरी सासूबाईंना वाटत होते की ही नाटक करते आहे. माझ्या मनात जागा निर्माण करण्यासाठी हिची ही सगळी नौटंकी चालली आहे. सासूबाईंनी तिला ते बोलूनही दाखवले. आरतीने कुठलाही काहीही चकार शब्द न काढता सासूबाईंचं शांतपणे ऐकून घेतलं आणि आपलं काम करू लागली. तेव्हा सासरेबुवांना न राहून सासूबाईंना खडसावून सांगितले की ती मुलगी तुझ्यासाठी इतकं करते आहे, पण तुला ते दिसत नाही. तू सतत तिला उनं बोलत असते. तुला ती पटत नाही तर तू तिच्यापासून लांब राहा, पण तिला असं बोलू नको. मुलाने आईची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण सासूबाई कोणाचंच काय ऐकायला तयार नव्हत्या. एक दिवस विचारात पडल्या असता त्यांना कळाले की आपण आरतीशी फार चुकीचं वागत आहे. तेव्हा त्यांनी आरतीला जवळ बोलावून तिची क्षमा मागितली आणि म्हणाल्या, मला माफ कर आरती, मी फार तुझ्याशी चुकीचं वागले. तुझ्या सासरेबुवांनी मला अगदी काही वेळेवर सगळं समजावून सांगितलं, तरीही मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तुझी गुणीपणा मला दिसला नाही, मी तुझे अवगुणच बघत राहिले. मला माफ कर बाळा, मला माफ कर. आणि आरतीने त्यांना माफ करून सगळे पुन्हा गुण्यागोविंदाने एकत्र नांदू लागले. तुम्हाला याच्यात छान छान कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा नक्की करा. धन्यवाद.